Good morning, all of you. Today we are going to learn 4.3 interrogative sentence. In our last lecture, we have seen imperative sentences and assertive sentences, and in this lecture, we will see interrogative sentence. बघा, an interrogative sentence asks a question. Interrogative म्हणजेच काय तर प्रश्नार्थक वाक्य. ओके, तर हे तर इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस काय करतं तर प्रश्न विचारतं. अशा वाक्यांना आपण काय म्हणतो तर इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. अँड इंटरोगेटिव्ह सेंटेन्स इज फॉलोड बाय अ क्वेश्चन मार्क. तर क्वेश्चन मार्क म्हणजेच काय तर प्रश्नचिन्ह. ज्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येतो अशा प्रकारच्या वाक्यांना आपण काय म्हणतो तर इंटरोगेटिव्ह म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. एक्झाम्पल्स ऑफ इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. तर बघा, इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस आर अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द वे वी टॉक टू वन अनादर. दे आर हाऊ वी आस्क फॉर इनपुट फ्रॉम अदर पीपल अँड इन्व्हाइट देम टू शेअर व्हॉट दे थिंक. मग आता इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस जे असतात ते काय तर बघा, या वाक्य प्रकारामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहेत. कारण ज्यावेळी एखादा व्यक्ती आपले विचार दुसऱ्याशी शेअर करतो किंवा त्याला असलेली एखादी शंका दुसऱ्याला विचारतो किंवा त्याला माहिती असलेल्या गोष्टी दुसऱ्याला सांगतो आणि त्याच्याकडून काहीतरी माहिती इन्व्हाइट करतो किंवा त्याच्यावर काय मत आहे हे ज्यावेळी विचारतो त्यावेळी काय होतं तर माहितीची देवाणघेवाण होते. म्हणजेच बघा, इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस आर आल्सो द वे वी गेट इन्फॉर्मेशन दॅट वी नीड. म्हणजे जर समजा तुम्हाला एखादा प्रश्न असेल किंवा एखाद्या गोष्टीविषयी शंका असेल तर त्यावेळी तुम्ही काय करता तर समोरच्या व्यक्तीला विचारता. मग विचारलात म्हणजेच काय झालं तर तुम्ही क्वेश्चन करता. ओके, आणि ज्यावेळी तुम्हाला समोरच्या व्यक्तीकडून रिप्लाय येतो किंवा उत्तर दिलं जातं त्यावेळी तुम्हाला त्याबद्दलची एक्स्ट्रा असलेली किंवा त्या गोष्टीविषयी गरज असलेली किंवा आवश्यक असलेली काय होते तर माहिती तुम्हाला मिळून जाते. आता एक्झाम्पल 1, डूड वेअर इज माय कार. आता समजा एखाद्या व्यक्तीला जर विचारायचं असेल की माझी कार कुठे आहे, किंवा समजा तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेलात, एखाद्या मोठ्या ठिकाणी गेलात तर तिथं गाड्या पार्किंग करायला लोक असतात. ओके, तर मग अशा जर व्यक्तीला आपण विचारलं की माझी गाडी कुठं पार्क केली तर तो व्यक्ती तुम्हाला काय करू शकतो तर उत्तर देऊ शकतोच. म्हणजेच काय तर इथं बघा, वेअर इज माय कार म्हणजेच वाक्याच्या शेवटी काय झालं तर प्रश्नार्थक चिन्ह आहे. म्हणजे हा कसलं वाक्य आहे तर प्रश्नार्थक वाक्य. इन दिस एक्झाम्पल वी आर आस्किंग फॉर इन्फॉर्मेशन अबाउट व्हेअर द कार इज. म्हणजेच काय तर हे आपण या वाक्यामध्ये काय बघतो तर या वाक्यामध्ये कारविषयी किंवा जी मोटार गाडी आहे त्याच्याबद्दल काय केलेली माहिती विचारलेली आपल्याला दिसून येते. इट्स अ क्लिअर क्वेश्चन. म्हणजेच काय, मग इथं आपल्याला सरळ लक्षात येते की हा काय आहे तर अगदी सरळ आणि साधा सोपा असा विचारलेला प्रश्न आहे. अँड वी कॅन टेल राईट अवे बिकॉज ऑफ द क्वेश्चन मार्क अँड द क्वेश्चन वर्ड व्हेअर. मग हा आपल्याला लगेच कसा समजून येतो की हा क्वेश्चन इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे किंवा हे प्रश्नार्थक वाक्य हे आपल्याला कुठल्या गोष्टींवरून लक्षात येतं बघा, तर अगदी वाक्याच्या सुरुवातीला असलेला प्रश्नार्थक वर्ड. ओके, म्हणजेच कुठला तर व्हेअर, आणि वाक्याच्या शेवटी असलेलं प्रश्नार्थक चिन्ह किंवा क्वेश्चन मार्क. ओके, तर या दोन गोष्टींवरून वी विल टॉक मोर अबाउट दीज स्पेशल वर्ड्स लॅटर ऑन. म्हणजेच काय तर मग हे कुठल्या प्रकारचे शब्द आहेत किंवा वाक्याच्या शेवटी जर प्रश्नचिन्ह आलं तर आपण त्याला काय म्हणतो इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. ओके, एक्झाम्पल 2, आर यू रेडी टू लिव्ह. दिस एक्झाम्पल हॅज दॅट क्वेश्चन मार्क. आता इथं बघा, आर यू रेडी टू लिव्ह हा सुद्धा काय तर एक प्रकारचा प्रश्नच आहे. कारण या वाक्याच्या शेवटी काय आहे तर प्रश्नचिन्ह आहे. ज्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतं त्याला आपण काय म्हणतो तर इंटरोगेटिव्ह सेंटेन्स किंवा प्रश्नार्थक वाक्य. दिस एक्झाम्पल हॅज दॅट क्वेश्चन मार्क बट इट डझंट हॅव अ क्लिअर क्वेश्चन वर्ड. इट्स स्टील आस्किंग फॉर इन्फॉर्मेशन. आता बघा, याच्यामध्ये सुरुवातीला वाक्याच्या जरी प्रश्नार्थक शब्द नसला तरी पण वाक्याच्या शेवटी काय आहे तर प्रश्नार्थक चिन्ह आहे. आणि हा आर यू रेडी टू लिव्ह म्हणजे तू बाहेर जायला तयार आहेस का. म्हणजे हे सुद्धा काय घेतं तर आपल्याकडून काहीतरी माहिती विचारण्याचा किंवा माहिती गोळा करण्याचा काय करतं तर प्रयत्न करतं, बट इन अ डिफरंट वे, पण थोडं वेगळ्या पद्धतीनं. दिस इज अ येस ऑर नो टाईप क्वेश्चन. ओके, विच इज अनादर क्वेश्चन टाईप.
हा कशा पद्धतीचा मग प्रश्न आहे तर येस ऑर नो टाईप, म्हणजे तो येस नो टाईप क्वेश्चन म्हणजेच काय तर तुम्हाला अशा प्रकारचे जर सेंटेन्सेस आले एक्झामला किंवा अदरवाईज जर तुम्हाला असं विचारलं की तू आर यू रेडी टू लिव्ह किंवा अशा पद्धतीचे टू बीचे सहाय्यकारी क्रियापद घेऊन जर एखादं सेंटेन्स तयार केलं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, तर तुम्हाला फक्त येस ऑर नो म्हणजे होय किंवा नाही या 2 शब्दांमध्येच काय करावं लागतं तर उत्तर द्यावं लागतं. अशा शब्दांना आपण काय म्हणतो तर येस नो टाईप क्वेश्चन. देन लेट्स सी इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस आर a necessary part of language and you will definitely be familiar with them. Let's go into the details. Shall we see? There is another question. तर इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस काय तर सगळ्यात महत्त्वाचा किंवा सगळ्यात आवश्यक असणारा हा लँग्वेजमधील भाग आहे आणि हळूहळू आपण काय होतोय तर त्याच्याशी फॅमिलियर होत आहोत. आता लेट्स गो इन टू द डिटेल्स. तर आता या सगळ्याच्या आपण मुळाशी किंवा हे सगळं आपण जरा खोलवर बघूयात. नाव लेट्स सी 4.3 पार्ट्स ऑफ इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. ए सब्जेक्ट. मग आता या इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये कुठले कुठले प्रकार आहेत किंवा कुठले कुठले त्याचे भाग आहेत किंवा कुठले कुठले उपघटक आहेत ते आपण बघणार आहोत. फर्स्ट वन इज सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्ता. लाईक एनी सेंटेन्स अँड इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मस्ट हॅव अ सब्जेक्ट. द सब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स इज द पर्सन, थिंग ऑर नाउन दॅट इज बिईंग डिस्क्राइब्ड. तर आता जसं प्रत्येक वाक्यामध्ये वाक्याच्या सुरुवातीला कर्ता असतो त्याच पद्धतीने इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये सुद्धा वाक्याच्या सुरुवातीला काय असणार आहे तर कर्ता असणार आहे. मग तो कोण असू शकतो तर एखादी व्यक्ती असू शकते, एखादी वस्तू किंवा एखादं नाव. ओके, जे काय करतं तर वर्णन करतं त्या सब्जेक्टचं. ओके, इन ॲन इंटरोगेटिव्ह सेंटेन्स द सब्जेक्ट इज बिईंग आस्क्ड अबाउट. मग बघा तर या वाक्यामध्ये काय करतो तर कर्ता जो असतो तो काय करतो तर प्रश्न विचारण्याचं. ओके, प्रश्न विचारण्याचं काम करतो. इन एक्झाम्पल व्हेअर इज द हाऊस. मग हा क्वेश्चन बघा तर घर कुठे आहे. इन धिस क्वेश्चन द सब्जेक्ट इज द हाऊस. वी आर ट्राईंग टू फिगर आउट समथिंग अबाउट द हाऊस अँड दॅट मेक्स द हाऊस द सब्जेक्ट ऑफ द क्वेश्चन. मग आता बघा तर व्हेअर इज द हाऊस. मग या वाक्यामध्ये काय आहे तर हाऊस हा काय आहे तर कर्ता आहे आणि आपल्याला काय करायचं तर हे घर कुठं आहे किंवा या कर्त्याला काय करायचं तर फिगर आउट करण्याचं किंवा काहीतरी शोधून करण्याचं आपण काय करायचं तर काम करायचं आहे. अँड दॅट मेक्स द हाऊस द सब्जेक्ट ऑफ द क्वेश्चन. आणि काय होतं तर या वस्तूविषयी म्हणजे आता हाऊस म्हटलं तर थिंगमध्ये येणार. ओके, तर या वस्तूविषयी आपल्याला माहिती शोधून काढायची आहे किंवा इन्फॉर्मेशन गोळा करायची आहे म्हणून तो काय होतो इट इज बिकम द सब्जेक्ट ऑफ धिस सेंटेन्स. ओके, नाव बी प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजेच काय तर सर्वनाम. समटाइम्स द सब्जेक्ट माइट बी हार्डर टू फाइंड. मे बी इट्स अ प्रोनाउन. अ प्रोनाउन इज अ वर्ड लाईक ही ऑर इट दॅट रिप्लेसेस अ नाउन सो देन यू डोंट हॅव टू कीप रिपीटिंग इट. कधी कधी काय होतं तर बघा कर्ता जो असतो तो त्या वाक्यामध्ये शोधण्यासाठी खूप अवघड असतो, म्हणजे लगेच आपल्याला ओळखू येत नाही. तर अशा वेळी आपण काय करतो तर प्रोनाऊनचा किंवा सर्वनामाचा वापर करतो. मग सर्वनाम काय करतं तर नाऊनला म्हणजेच नामाला काय करतं तर रिप्लेस करतं. मग त्याच्यामध्ये बऱ्याचदा बघा कुठला असू शकतो तर प्रोनाऊन इज अ वर्ड लाईक ही ऑर इट. ही, शी, इट, हर, हिज हे सगळे काय आहेत तर मी, माय हे सगळे काय आहेत तर प्रोनाऊन्स आहेत. ओके, आणि ते काय करतात तर नाऊनला रिप्लेस करतात. म्हणजे समजा आपण एखाद्या व्यक्तीविषयी बोलत असू, म्हणजे समजा सीताविषयी जर बोलत असू आणि आपल्याला किंवा सीताविषयी जर एखादा एस्से लिहायचा असेल तर ऑल द टाईम म्हणजे प्रत्येक वेळी आपण काय करणार नाही तर सीता असं करते, सीताने हे केलं, सीताचं एवढं एज्युकेशन झालं असं आपण सीता प्रत्येक वेळी वापरू शकत नाही. तर त्यावेळी आपल्याला तिने हे केलं, ती अशी करते, तिचा अभ्यास अशा प्रकारचा असतो. ओके, तर अशा पद्धतीचं सर्वनाम म्हणजे लावणं गरजेचं असतं. तर अशा वेळी काय होतं तर सर्वनामाचा उपयोग होतो. म्हणजेच काय तर सर्वनाम काय करतं तर नाऊनला रिप्लेस करतं. नाव एक्झाम्पल, लेट्स सी द एक्झाम्पल. इज शी अवेक म्हणजे ती उठली आहे का, हा काय तर एक क्वेश्चन आहे बघा. नाव द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स इज शी. मग आता बिकॉज वी आर आस्किंग अबाउट धिस गर्ल अँड ट्राईंग टू फाइंड आउट इफ शी इज अवेक. म्हणजेच काय तर आता या वाक्याचा कर्ता कोण आहे तर शी म्हणजेच कोण तर ती.
का तर आपण तिच्याविषयी माहिती काढतोय आणि ती जागी आहे किंवा अजून झोपलेलीच आहे याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. म्हणजे ज्या शब्दाविषयी आपल्याला जास्त माहिती विचारायची असते किंवा ज्या व्यक्तीविषयी किंवा एखाद्या वस्तूविषयी आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे त्याचं उत्तर आपल्याला हवं असेल तर तो काय असतो तर त्या सेंटेन्सचा तर सब्जेक्ट किंवा कर्ता. ओके. नाउ लेट्स सी the subject will always be the person, place or thing that you are asking for information about. ओके. म्हणजेच काय तर बघा, the subject will always be the person, place or thing that you are asking for information about. म्हणजेच काय तर सब्जेक्ट हा नेहमी काय असतो तर एक प्रकारचा कर्ता असतो जो काय करतो तर नेहमी आपल्याला त्या कर्त्याविषयी काय असते तर आपल्याला माहिती घ्यायची असते. म्हणजे ज्या शब्दाविषयी मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं ज्या शब्दाविषयी आपल्याला माहिती काढायची असते तो काय असतो तर या सब्जेक्टचा कर्ता असतो. लेट्स सी वर्ब म्हणजेच काय तर क्रियापद. इन द सेम वे दॅट एव्हरी सेंटेन्स नीड्स अ सब्जेक्ट अँड इंटरोगेटिव्ह सेंटेन्स नीड्स अ वर्ब. म्हणजेच काय तर बघा, जसं प्रत्येक वाक्याला कर्ता गरजेचा असतो त्याच पद्धतीनं प्रत्येक वाक्याला किंवा प्रश्नार्थक वाक्याला काय लागतो तर वर्ब किंवा क्रियापद हे गरजेचं असतं. अ वर्ब इज ॲन ॲक्शन वर्ड दॅट डिस्क्राइब्स व्हॉट समथिंग इज डुईंग इन ॲन इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. ओके. द वर्ब विल हेल्प आस्क अबाउट द सब्जेक्ट. म्हणजेच काय तर बघा, वर्ब काय करतं तर ज्या कर्त्याविषयी माहिती गोळा करायला किंवा कर्त्याविषयी माहिती विचारायला काय करतं तर मदत करतं. त्या वर्बमध्ये बघा कुठले कुठले प्रकार आहेत. लिंकिंग वर्ब, इट माइट बी अ लिंकिंग वर्ब. अ लिंकिंग वर्ब कनेक्ट्स द सब्जेक्ट टू मोर इन्फॉर्मेशन अबाउट द सब्जेक्ट. ओके. तर लिंकिंग वर्ब काय करतं तर कर्त्याविषयी जास्त माहिती देण्यासाठी मदत करतं. त्याचबरोबर बघा, कॉमन लिंकिंग verbs are is, are, am and any form of the verb. म्हणजेच काय तर कॉमन लिंकिंग वर्ब कुठले आहेत तर बघा, इज असेल, आर असेल, ॲम असेल आणि त्याचबरोबर अनेक वर्ब जे काय करतात तर एखाद्या वाक्याला लिंक करतात अशा शब्दांना आपण काय म्हणतो तर लिंकिंग वर्ब. टू बीची जी सहाय्यकारी क्रियापद आहेत. ओके. म्हणजे ॲम, इज, आर, वॉज, वेअर अँड शॅल बी, विल बी ही सगळी काय आहेत तर टू बीची सहाय्यकारी क्रियापद आहेत म्हणजेच लिंकिंग वर्ब आहेत. तर ही सगळी काय करत असतात तर मदत करतात. त्याचबरोबर बघा, ऑफन दीज वर्ब्स विल बिगिन द क्वेश्चन बिकॉज दे हेल्प आस्क अबाउट द सब्जेक्ट्स स्टेट ऑफ बिईंग. तर प्रत्येक वेळी काय होतं तर या शब्दांच्या सुरुवातीने काय होतं तर वाक्याची सुरुवात होते आणि प्रश्न विचारला जातो. कारण की यांना प्रत्येक वेळी माहिती घ्यायची असते की कर्ता हा कुठल्या स्थितीमध्ये किंवा माहिती सांगायची असते की हा कर्ता हा कुठल्या स्थितीमध्ये. ओके. एक्झाम्पल, ॲम आय टू अर्ली. मी थोडं जास्तच लवकर आलो का याच्यामध्येच आपल्याला काय दिसतो तर प्रश्न दिसतो. ओके. द लिंकिंग वर्ब ॲम लेट्स अस आस्क अबाउट द स्टेट ऑफ बिईंग ऑफ द सब्जेक्ट विच इज आय. If we rearrange the question into a statement, we get I am too early. ओके. म्हणजेच काय तर लिंकिंग वर्ब ॲम लेट्स अस आस्क अबाउट द स्टेट ऑफ बिईंग ऑफ द सब्जेक्ट. म्हणजेच का तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की लिंकिंग वर्ब ॲम जे आहे ते काय करते तर स्वतःविषयीच म्हणजे हे काय करते तर कर्त्याविषयी आपल्याला प्रश्न विचारते की मी लवकर आलो आहे का. ओके. विच इज आय. मग तो सब्जेक्ट किंवा तो कर्ता कुठला आहे तर आय म्हणजेच मी. इफ वी रिअरेंज द क्वेश्चन इन टू अ स्टेटमेंट वी गेट. जर आपण हे जे वाक्य आहे ते रिअरेंज केलं एका विधानामध्ये तर आपल्याला उत्तर काय मिळेल
किंवा ते सेंटेन्स कशा पद्धतीनं असेल तर आय एम टू अर्ली म्हणजे मी जरा जास्तच लवकर आलो. ओके. अँड वी कॅन सी द वे द लिंकिंग वर्ब डज इट्स जॉब. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला लक्षात येईल की जर साधं वाक्य बघायला गेलं किंवा विधानार्थी वाक्य बघायला गेलं तर ते कसं असेल, आय एम टू अर्ली म्हणजे मी जास्त लवकर आलो. आणि जर लिंकिंग वर्बनी सुरुवात झालेलं वाक्य बघायला गेलं तर ॲम आय टू अर्ली म्हणजेच हा काय असणार आहे तर क्वेश्चन असणार आहे. म्हणजे मी जरा जास्तच लवकर आलो का, अशा पद्धतीनं. ओके. सेकंड वन इज ॲक्शन वर्ब. समटाइम्स अ ॲक्शन विल यूज अदर काइंड्स ऑफ verbs. You are probably going to see action verbs a lot. An action verb is an action that can be done like run or sleep. आता ॲक्शन वर्ब म्हणजेच काय तर ॲक्शन वर्ब म्हणजे असं क्रियापद जे नेहमी कृती करत असतं. ओके. मग त्यांनी एक्झाम्पल दिलेत बघा, लाईक रन और स्लीप म्हणजे पळणे किंवा झोपणे, खाणे, या सगळ्या, उठणे, बसणे, या सगळ्या, वाचणे, लिहिणे, गाणे. ओके. तर अशा पद्धतीच्या सगळ्या वर्ब्सना आपण काय म्हणतो तर ॲक्शन वर्ब. ॲक्शन वर्ब म्हणजे काय त्या वर्बमधूनच आपल्याला काय कळतं तर त्यामध्ये कुठल्या तरी प्रकारची एक क्रिया अशी सुरू असते. ओके. इन एक्झाम्पल, डिड यू रीड म्हणजे तू वाचत होतीस का, ही काय झाली तर ॲक्शनच करत होती. ओके. द वर्ब रीड इज ॲन ॲक्शन वर्ब बिकॉज इट इज ॲन ॲक्शन दॅट वी कॅन डू. ओके. तर बघा, द वर्ब रीड इज ॲन ॲक्शन वर्ब बिकॉज इट इज ॲन ॲक्शन दॅट वी कॅन डू. तर हे वर्ब रीड हे काय आहे तर ॲक्शन आहे, जी काय करतं तर प्रत्येक मनुष्य, प्राणी किंवा प्रत्येक व्यक्ती करत असते. ओके. बाय युझिंग ॲक्शन वर्ब्स वी कॅन आस्क इफ समवन हॅज ऑर विल डू दॅट ॲक्शन. ओके. तर अशा पद्धतीनं आपण हे ॲक्शन वर्ब वापरून काय करू शकतो तर ती ॲक्शन किंवा ती कृती कोणी व्यक्ती करत होतं का, या पद्धतीची किंवा या प्रकारच्या प्रश्नाची आपण काय करू शकतो, माहिती घेऊ शकतो किंवा उत्तर मिळवू शकतो. ओके. They are helpful for making suggestions about things you want to do with friends or asking if you are really have to do this course. Questions can also use more than one kind of verb. In fact, that happens pretty often. But the most important thing to remember is that an interrogative sentence is still a sentence. तर अशा पद्धतीनं काय होतं तर तुम्हाला लक्षात येतं बघा की कुठल्या प्रकारचे वर्ब वापरले पाहिजेत. त्याचबरोबर त्या लिंकिंग वर्बचं काय असणार आहे, ॲक्शन वेगळे आहे किंवा कृती वेगळी आहे, ॲक्शन वर्बची कृती वेगळी आहे. ओके. आणि नुसतं वर्ब जे असतं किंवा नुसतं क्रियापद जे असतं त्याची कृती वेगळी असते. ओके. नाव लेट्स सी. They have to follow all the same verb rules as any other kinds of sentences, even if they rearrange the वर्ड्स अ लिटल बिट. ओके. म्हणजेच काय तर त्यांना जशा प्रकारचं वाक्य हवं असतं किंवा जसं क्वेश्चन मार्क्सचं वाक्य हवं असतं त्या पद्धतीचं वाक्य इथं मिळून जातं. नाव लेट्स सी क्वेश्चन वर्ड्स. नॉट ऑल इंटररोगेटिव्ह सेंटेन्सेस विल यूज क्वेश्चन वर्ड्स बट दे आर स्टिल व्हेरी कॉमन. A question word is a word that helps ask for specific information. Question words are also called WH words because most of them start with WH. ओके. मग आता क्वेश्चन वर्ड म्हणजे काय तर क्वेश्चन वर्ड म्हणजेच प्रश्नार्थक शब्द, म्हणजेच काय तर ज्या शब्दाची सुरुवात WH या दोन शब्दांनी होते. ओके. तर अशा प्रकारच्या शब्दांना आपण काय म्हणतो तर WH टाईप क्वेश्चन्स. म्हणजेच बघा, हू, व्हॉट, व्हेअर, व्हेन, व्हाय अँड हाऊ आर ऑल ऑफ द क्वेश्चन वर्ड्स दॅट विल help you make interrogative sentences. Each of these words is meant to ask for a certain kind of information. Usually a question will start with one of these question words. म्हणजेच बघा, तर अशा पद्धतीच्या शब्दांना काय म्हणतात तर क्वेश्चन वर्ड असं म्हणतात. ज्या शब्दाची सुरुवात WH या अक्षरांनी होते अशा प्रकारच्या शब्दांना काय म्हणतात तर WH टाईप क्वेश्चन. ते काय करतात तर मीन टू सर्टन काइंड ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजेच अशा प्रकारचे शब्द वापरून वाक्य तयार केल्यानंतर त्यातून एखाद्या म्हणजे गरज असलेली किंवा आवश्यक असलेली माहिती विचारण्याचा प्रयत्न केला जातो.
आणि युजली अ क्वेश्चन विल स्टार्ट विथ वन ऑफ दिस क्वेश्चन वर्ड्स. आणि नेहमीच ज्यावेळी प्रश्नार्थक वाक्य ज्यावेळी प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात होते त्यावेळी अशा प्रकारच्या शब्दानेच काय केलं जातं तर प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात केली जाते. एक्झाम्पल 1, व्हेन डू यू वॉन्ट टू गो टू बेड. ओके, म्हणजे तुला केव्हा झोपी जायला आवडेल. दिस इंटरोगेटिव्ह सेंटेन्स स्टार्ट्स ऑफ विथ द क्वेश्चन वर्ड व्हेन. ओके, म्हणजेच या वाक्याची सुरुवात कशाने झाली आहे बघा, तर WH टाईप क्वेश्चनने म्हणजेच व्हेन या शब्दाने. धिस लेट्स अस नो राईट अवे दॅट द सेंटेन्स इज अ क्वेश्चन. मग या वाक्याच्या सुरुवातीवरून किंवा या वाक्याच्या सुरुवातीच्या शब्दावरूनच आपल्याला लक्षात येते की हा एक प्रकारचा हे एक प्रकारचं प्रश्नार्थक वाक्य आहे. धिस लेट्स अस नो राईट अवे. ओके, अँड द आन्सर टू द क्वेश्चन विल इन्व्हॉल्व अ टाईम. इच क्वेश्चन वर्ड विल डू द सेम थिंग्स व्हेन इट इज यूज्ड इन अ क्वेश्चन. ओके, आणि हे कशाशी इन्व्हॉल्व आहे किंवा हे कशाबद्दल माहिती देतं तर जास्तीत जास्त बघा टाईमविषयी किंवा वेळाविषयी. मग इच क्वेश्चन वर्ड म्हणजे अशा प्रकारचा प्रत्येक प्रश्नार्थक शब्द हा काय असणार आहे, कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीशी संबंधित असणार आहे. टेल अस दिस इज अ क्वेश्चन अँड टेल अस व्हॉट काइंड ऑफ इन्फॉर्मेशन विल बी इन द आन्सर. म्हणजेच काय तर हे अशा प्रकारचे प्रश्नार्थक शब्द आपल्याला काय करतात तर प्रश्न विचारतात आणि कुठल्या प्रकारचं उत्तर किंवा कुठल्या प्रकारची माहिती हवी आहे याबद्दल आपल्याला सांगतात. ओके, नाऊ लेट्स सी टाईप्स ऑफ इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. मग यामध्ये आता कुठले कुठले प्रकार आहेत बघा इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचे, म्हणजे प्रश्नार्थक वाक्याचे कुठले कुठले प्रकार आहेत बघा. फर्स्ट वन इज येस नो क्वेश्चन्स. म्हणजेच दिस टाईप्स ऑफ इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस कॅन बी ॲन्सर्ड विथ अ येस ऑर अ नो. ओके, म्हणजेच काय तर मी मगाशी सांगितलं त्याच पद्धतीनं या येस नो टाईप क्वेश्चन्समध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कसं द्यावं लागेल तर इन येस ऑर नो. ओके, म्हणजेच येस किंवा होय किंवा नाही या स्वरूपातच तुमचं त्या प्रश्नाचं उत्तर असलं पाहिजे. यू हॅव प्रॉबेबली आस्क्ड समवन अ येस ऑर नो क्वेश्चन टुडे. हिअर आर अ फ्यू एक्झाम्पल्स. मग आता इथं काही एक्झाम्पल्स दिलेत बघा त्यांनी. हॅव यू ब्रश युअर टीथ. म्हणजे तुम्ही तुमचे दात ब्रशनी घासलात का, किंवा तुम्ही तुमचे दात घासलात का, तर होय किंवा नाही. ओके, डज ही लाईक टू रीड. त्याला वाचायला आवडतं किंवा नाही. ओके, होय किंवा नाही. कॅन दे कम डाऊन स्टेअर्स. ते जिन्यात उतरून खाली येतील का. ओके, होय किंवा नाही. नंतर बघा सेकंड पार्ट WH क्वेश्चन्स. A WH interrogative sentence uses one of the question words that we talked about earlier. म्हणजेच काय तर आत्ताच आपण बघितलेत की WH वर्ड्स कसे असतात तर इफ यू सी एनी ऑफ द क्वेश्चन वर्ड्स हू, व्हॉट, व्हेअर, व्हेन, व्हाय और हाऊ इन अ क्वेश्चन देन यू आर डीलिंग विथ अ WH इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. म्हणजेच जर तुम्ही एखाद्या वाक्याच्या सुरुवातीला हू, व्हॉट, व्हेअर, व्हेन व्हाय, हाऊ अशा पद्धतीचे जर शब्द बघितलात तर ते काय असणार आहेत तर 100% काय असणार आहेत प्रश्नार्थक वाक्य. ओके, दीज क्वेश्चन्स आस्क फॉर अ स्पेसिफिक काइंड ऑफ आन्सर डिपेंडिंग ऑन विच क्वेश्चन वर्ड इज युज्ड. मग हे काय करतात तर एक विशिष्ट प्रकारच्या उत्तराची किंवा विशिष्ट प्रकारच्या माहितीची काय करतात तर अपेक्षा करतात. मग ते जी माहिती असणार आहे ती कशा पद्धतीची असायला पाहिजे, हे कशावरती अवलंबून असणार आहे तर त्या वाक्याच्या सुरुवातीला कोणत्या प्रकारचा WH वर्ड आलेला आहे. ओके, हिअर आर सम एक्झाम्पल्स अँड एक्सप्लेनेशन्स ऑफ द आन्सर दॅट द क्वेश्चन वर्ड वॉन्ट्स. When will you go to school? Ask this question to find out a time. Where is she going? ओके, म्हणजेच बघा तू शाळेला कधी जाशील. आस्क दिस क्वेश्चन टू फाइंड आउट अ टाईम. म्हणजेच काय तर हा प्रश्न कशासाठी विचारला आहे तर वेळेसाठी, म्हणजे किती वाजता जाशील. ओके, व्हेअर इज शी गोईंग.
आस्क दिस क्वेश्चन टू फाइंड आउट अ लोकेशन. तू कुठे जात आहेस. ओके, तर हा प्रश्न कशासाठी विचारलेला आहे बघा, तर ती जिथे जात आहे ते लोकेशन विचारण्यासाठी, त्या लोकेशनची माहिती घेण्यासाठी. ओके, म्हणजेच तुम्हाला आता या 2 एक्झाम्पल्सवरून लक्षात आले असेल की कोणत्या प्रकारच्या WH टाईपच्या शब्दांनी सुरुवात केल्यानंतर कशा पद्धतीचं आपण उत्तर द्यायला हवं आहे. क्वेश्चन्स दॅट यूज हाऊ कॅन बी अ trickier to answer. These are more open-ended than interrogative sentences that use the other question words. When you ask a how question, the answer should describe how something happens. Here is an example of how question and an example answer to help you understand. म्हणजेच बघा, तर याच्यामध्ये आता हाऊ पद्धतीचं जे असेल किंवा these are more open-ended than interrogative sentences that use the other question words. ओके, म्हणजे अजून हाऊ हा जो शब्द आहे किंवा हा जो वर्ड आहे तो वापरल्यानंतर कशा पद्धतीचं वाक्य तयार होतं बघा. तर एक्झाम्पल क्वेश्चन, हाऊ कॅन आय आस्क बेटर क्वेश्चन्स. आन्सर, स्टार्ट बाय फिगरिंग आउट व्हॉट काइंड ऑफ इन्फॉर्मेशन यू वॉन्ट. ओके, हाऊ कॅन आय आस्क बेटर क्वेश्चन्स. आन्सर काय असेल बघा त्याचं, स्टार्ट बाय फिगरिंग आउट व्हॉट काइंड ऑफ इन्फॉर्मेशन यू वॉन्ट. When you know what kind of information you want, time, location, person, you can quickly choose the right question word that will give you the answer you are looking for. म्हणजेच काय, तर ज्यावेळी तुम्हाला तो जो WH टाईपचा क्वेश्चन असेल तो क्वेश्चन कशा पद्धतीचा आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर क्विकली तुम्ही काय करू शकता, तर वॉन्ट, टाईम, लोकेशन, पर्सन म्हणजे कशा संबंधित तो प्रश्न आहे या जर प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जर लगेच मिळवायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर त्या वाक्याच्या सुरुवातीला कुठल्या प्रकारचा WH टाईप वर्ड वापरला आहे हे शोधून काढायचं आहे किंवा त्याविषयी माहिती घ्यायची आणि मग त्याचं तुम्हाला उत्तर काय होईल तर लगेच सापडून जाईल. ओके, अल्टरनेटिव्ह क्वेश्चन्स. An alternative interrogative sentence will give someone options to choose from. They are similar to yes or no questions, but instead of yes or no, the answer will choose an option from the question. आता बघा, अल्टरनेटिव्ह क्वेश्चन्स म्हणजेच काय, तर याच्यामध्ये तुम्हाला येस नो टाईप जे क्वेश्चन्स असतात, होय किंवा नाही अशा पद्धतीचे जे प्रश्न असतात त्याच पद्धतीचे अल्टरनेटिव्ह क्वेश्चन्स पण असणार आहेत. पण त्यामध्ये तुम्हाला काय असणार आहेत, तर म्हणजे 2 गोष्टी दिलेल्या असणार आहेत किंवा 2 वस्तू दिलेल्या असणार आहेत आणि त्यामधून तुम्हाला एक चूज करायचं आहे. ओके, आणि तो काय असणार आहे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. देअर इज नो लिमिट टू द अमाऊंट ऑफ ऑप्शन्स यू कॅन पुट इन टू ॲन अल्टरनेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, बट ट्राय टू कीप इट टू अ स्मॉल नंबर. The person you are asking might forget some of the options if you have too many. Here are some examples of alternative interrogative sentences. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला भरपूर ऑप्शन असतील त्यावेळी त्यातले एखादा चूज कसा करायचा. ओके, तर अशा पद्धतीची उत्तर तुम्हाला काय होणार आहेत, तर या प्रकारच्या प्रश्न प्रकारातून तुम्हाला ती मिळणार आहेत. द डिफरंट ऑप्शन्स आर कलर्ड इन रेड. ओके, डू यू वॉन्ट अ कॅन्डी, केन ऑर अ चॉकलेट बार. ओके, वुड यू लाईक धिस बुक ऑर दॅट बुक. म्हणजेच काय, तर बघा तुला कॅन्डी आवडेल किंवा शुगर केन म्हणजेच ऊस आवडेल किंवा चॉकलेट बार किंवा एखादं चॉकलेट आवडेल. ओके, मग यापैकी तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही काय करू शकता, तर चूज करू शकता. इथं चॉईस काय असेल तर तुमची असेल. वुड यू लाईक दिस बुक ऑर दॅट बुक. तुला हे पुस्तक आवडलं की ते पुस्तक. ओके, शुड आय गेट कॉफी, टी ऑर वॉटर. मी तुझ्यासाठी कॉफी आणू की चहा आणू किंवा पाणी आणू. ओके, मग यामध्ये चॉईस काय असणार आहे, तुमची असणार आहे. तर अशा ज्यावेळी चॉईस तुमची असते किंवा तुम्हाला भरपूर गोष्टीतून एक गोष्ट निवडायची असते त्यावेळी काय होतं, तर अल्टरनेटिव्ह क्वेश्चन्स या प्रकारचे प्रश्न विचारले जातात जे तुम्ही लगेच ओळखू शकाल या एक्सप्लेनेशनवरून. ओके, इच ऑफ दीज क्वेश्चन्स ऑफर्स a choice. They list options for someone to choose from and that makes them alternative interrogative sentences. ज्यावेळी तुम्ही एका गोष्टीतून बऱ्याच गोष्टीतून एखादी गोष्ट निवडता आणि काय होतं, तर अशा पद्धतीच्या वाक्यांना आणि त्याचं उत्तर देता त्यावेळी अशा पद्धतीच्या वाक्यांना काय म्हणतो, तर आपण अल्टरनेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. नाउ लेट्स सी tag questions. A tag question is just a declarative sentence with a question tagged onto the end. Declarative sentences make statement of fact.
तर टॅग क्वेश्चन्स म्हणजे क्वेश्चन टॅग अशा पद्धतीचे काय असतात, तर वाक्याच्या शेवटी काय केलं जातं, तर एक क्वेश्चन टॅग दिला जातो. ही वाक्य बऱ्याचदा काय असतात, तर विधानार्थी असतात. बघा, युजली द टॅग ॲट द एंड विल अलाव फॉर अ येस ऑर नो आन्सर बट नॉट ऑलवेज. हिअर इज अ चार्ट विथ डिक्लेरेटिव्ह sentences and those some sentences turn into tag questions. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स अँड टॅग क्वेश्चन्स. आता बघा, याच्यामध्ये आपल्याला एक चार्ट दिलेला आहे की टॅग क्वेश्चन्स किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आणि टॅग क्वेश्चन कसे ओळखायचे. बघा, तर यू हॅव अ न्यू स्वेटर, यू हॅव अ न्यू स्वेटर राईट. ओके. द शो इज प्रेटी, द स्नो इज प्रेटी इजंट इट. तर ज्यावेळी तुम्हाला वाक्याच्या शेवटी वाक्य असतं त्या वाक्याच्या शेवटी काय केलं जातं, तर प्रश्न विचारला जातो. म्हणजे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स काय असतं, तर होकारार्थीच असतं, पण त्याच्या शेवटी काय विचारला जात नाही, प्रश्न विचारला जात नाही. तर टॅग क्वेश्चनमध्ये बघा, आता म्हणजे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स किंवा विधानार्थी वाक्यामध्ये बघा, यू हॅव अ न्यू स्वेटर म्हणजे तू नवीन स्वेटर आणलास, तुझ्याकडे नवीन स्वेटर आहे. तर टॅग क्वेश्चनमध्ये काय केलं बघा, यू हॅव अ न्यू स्वेटर राईट, म्हणजे तुझ्याकडे नवीन स्वेटर आहे, बरोबर ना. यामध्ये काय झालं, तर एक प्रश्न उभारलेला किंवा प्रश्न विचारलेला आपल्याला दिसून येतो. देन सेकंड सेंटेन्स बघा, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्समध्ये द स्नो इज प्रेटी, आणि टॅग क्वेश्चनमध्ये बघा म्हणजेच काय, तर बर्फ किती सुंदर आहे. आणि टॅग क्वेश्चनमध्ये बघा, द स्नो इज प्रेटी इजंट इट, म्हणजे बर्फ किती सुंदर आहे, होय ना. म्हणजेच काय, तर यामध्ये आपल्याला परत एक प्रश्न विचारलेला दिसून येतो. तर अशा पद्धतीनं होकारार्थी वाक्याच्या शेवटी वाक्य पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळी छोट्या स्वरूपात का असेना पण प्रश्न विचारला जातो, अशा वाक्यांना आपण काय म्हणतो, तर टॅग क्वेश्चन. यू कॅन सी हाऊ इझी इट इज टू फॉर्म टॅग क्वेश्चन्स. जस्ट ॲड युअर क्वेश्चन टॅग ॲट द एंड अँड देअर इट इज. ओके. म्हणजेच काय, तर तुम्ही आता बघत असाल की किती सोप्या पद्धतीनं टॅग क्वेश्चन तयार केले जातात. म्हणजे तुम्हाला आहे तसं तुमचं विधानार्थी किंवा होकारार्थी वाक्य मांडायचं आणि त्याच्या शेवटी तुम्हाला त्या वाक्याशी विरुद्ध असलेलं नकारार्थी छोटंसं वाक्य काय करायचं, तर त्यामध्ये ॲड करायचं आहे. टॅग क्वेश्चन्स कॅन बी युजफुल व्हेन यू वॉन्ट टू स्पाइस अप द वे यू आस्क क्वेश्चन्स और व्हेन यू डोंट डिसाइड दॅट यू वॉन्ट टू आस्क अ क्वेश्चन अंटिल द एंड ऑफ युअर सेंटेन्स. म्हणजेच बघा, तर टॅग क्वेश्चन्स काय करतात, तर टॅग क्वेश्चन्स कॅन बी युजफुल व्हेन यू वॉन्ट टू स्पाइस अप द वे यू आस्क क्वेश्चन्स. म्हणजे जर तुम्हाला एखादा प्रश्न विचारायचा आहे पण तो अगदी वेड्यावाकड्या मार्गाने किंवा अगदी मीठ मसाला लावून जर विचारायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, टॅग क्वेश्चनचा वापर करू शकता. और व्हेन यू डोंट डिसाइड दॅट यू वॉन्ट टू आस्क अ क्वेश्चन अंटिल द एंड ऑफ युअर सेंटेन्स. आणि तुमच्याकडे चॉईस पण असते की वाक्याच्या शेवटपर्यंत तुम्ही विचार करू शकता की मी याच्या पुढे प्रश्न विचारू की नाही विचारू, म्हणजे माझं वाक्य आहे तसंच ठेवू की त्याच्यामध्ये अजून मीठ मसाला लावून किंवा शेवटी प्रश्न विचारून ते वाक्य टॅग क्वेश्चनचं बनवू. ओके. नाव वी आर स्टॉप हिअर. तर बघा, आता आपण हे लेक्चर इथंच थांबवतोय आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये वी विल सी रिमेन पार्ट ऑफ टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. ओके. थँक्यू.